नमस्कार, अर्चूज होम किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर आज हिरव्या ओल्या वाटाण्याचे कुरकुरीत आणि खमंग असे कटलेट कसे करायचे ते बघणार आहोत. कटलेट बघा काय मस्त दिसतात, आतमध्ये पण छान शिजले गेलेत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 वाटी हिरवा ओला वाटाणा घेतला आहे. वाटाणा आधी स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून घ्यायचा. तर सर्वात आधी पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल छान तापलं की नंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं छान फुलू द्यायचं. नंतर यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या. हे आपण तेलातच परतून घेऊ. याच्याने काय होईल, लसूण आणि हिरवी मिरचीचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल, म्हणून हे काही सेकंदासाठी आपण तेलात परतून घ्यायचं. हिरवी मिरची आणि लसूण परतून झाला की नंतर त्यामध्ये वाटाणे घालून वाटाणे छान चटके बसेपर्यंत आपण परतून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवरच वाटाणा इथे परतायचा. खूप हाय अशी फ्लेम करायची नाही घ्यायची. आणि अगदी 2-3 मिनिटांसाठी वाटाणा इथं परतून घ्यायचा. हे बघा आता बऱ्यापैकी कलर चेंज झाला आहे, चटके बसलेत वाटाण्याला छान असे. हे बघा, तर असंच आपल्याला वाटाणा हवा आहे. आता गॅस बंद करायचा या स्टेजला आणि काही सेकंद आपण थंड करून घेऊया. हे बघा आता वाटाणे थंड झालेत. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचे. खूप असं फाईन करायचं नाही आहे, अगदी पल्स मोडवरच आपण वाटाणा फिरवून घेऊ. तर बघा वाटाणा इथं मी फिरवून घेतला आहे. असं जाडसरच वाटाणा आपल्याला हवा आहे, खूप बारीक नको. बघू शकतात कसं टेक्स्चर आहे, म्हणजे काय होईल त्याची टिक्कीसुद्धा खूप छान होते आणि खायला दाताखाली आल्यावर खूप छान असे त्याची चव लागते, म्हणून जाडसरच वाटायचा. आता इथं मी 1 मोठा बटाटा उकडून घेतला आहे. उकडलेला बटाटा घालायचा किसून. हाताने मॅश करून नाही घालायचा, म्हणजे त्याचे काय होईल असं फोडी नाही राहणार, म्हणून असा किसून घ्यायचा, म्हणजे छान अशी बाइंडिंग येते टिक्कीलासुद्धा. हे का इथं मी बटाटा किसून घेतला आहे. नंतर यामध्ये जातील काही कोरडे मसाले घालूया. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही कमी जास्त केले तरी चालतील. इथं 1 चमचा मी धने पावडर घातली आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता मी यामध्ये आधीच हिरवी मिरची घातली होती, म्हणून मी तिखट थोडं कमी घातलं आहे. आणि नंतर यामध्ये जाईल 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी बेसन पीठ घातलं तरी चालेल, पण कॉर्नफ्लॉवरने काय होईल त्याला छान असं कुरकुरीतपणा येईल, म्हणून मी त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं आहे. आणि आता यामध्ये पाण्याचा वापर न करता छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे बघा घट्टसर गोळा तयार झाला आहे. आता हाताला तेल लावायचं आणि याचे कटलेट तयार करून घेऊयात. आता कटलेट तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे तुम्ही बनवू शकतात. हाताला तेल लावून घेतलं की काय होईल, हाताला ते चिकटणार नाही आणि पटकन याचे कटलेट बनवून तयार होतील. आणि बघा इथं मस्त असं कटलेट बनवून तयार आहे. आणि आपण जे पल्स मोडवर वाटाणा फिरवून घेतला होता, म्हणून त्याचं टेक्स्चर बघा छान असं जाडसर दिसतं आहे. वाटाणेसुद्धा त्याच्यावर दिसत आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच मस्त रुचकर आणि खमंग लागतात हे तळल्यानंतर. आणि आता बघा इथं सर्व कटलेट बनवून तयार आहेत. आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊयात. तुम्ही डीप फ्राय केले तरी चालतील, शॅलो फ्राय करायचं असेल तरी चालतील. चला तर आता मस्त आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊयात. इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल छान तापलं की नंतर यामध्ये आपण टिक्की सोडून देऊया आणि एक साईडनी छान असे परतून घ्यायचे सर्व कटलेट. लो टू मीडियम फ्लेमवरच हे तळून घेऊया, म्हणजे काय होईल मग ते आतमध्ये सुद्धा छान असे फ्राय होतील आणि कच्चे लागणार नाहीत. आणि इथं 2-3 मिनटं मी परतून घेतलेत. बघा आता साईड आपण चेंज करून घेऊयात. तर बघा एक साईडनी छान असे परतले गेलेत. अगदी 2-3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर मस्त हे परतले जातात. छान असे कुरकुरीत झालेत. आणि तर सर्व कटलेट मी आता दोन्ही बाजूंनी छान परतून घेते. एक साईडनी छान परतले गेलेत, दुसऱ्या साईडनी सुद्धा आपण परतून घेऊयात परत 2-3 मिनटांसाठी. बरं मी काय म्हणते, तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा इथे दोन्ही साईडनी कटलेट छान मस्त शॅलो फ्राय करून झालेत. आणि बघा काय मस्त कुरकुरीत दिसत आहेत सर्व कटलेट. इथं
काढून घेऊयात. बघा आलं की नाही तोंडाला पाणी, मस्त कुरकुरीत झालेत. गरम गरम मस्त सर्व करायचे. आणि इथं सर्व कटलेट मी आता टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते सुद्धा निघून जाईल. आणि बघा मस्त असे कुरकुरीत आपले हिरव्या ओल्या वाटाण्याचे कटलेट बनवून तयार आहेत. मस्त दोन्ही बाजूनी कुरकुरीत झालेत आणि आतमध्ये सुद्धा छान शिजलेत. मस्त सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत खाल्ले तरी खूप छान लागतात. बरं कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.